इकडे महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याआधी महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं दिल्ली गाठली। तब्बल 2.5 तासांच्या प्रतीक्षेनंतर या शिष्टमंडळाला आयोगानं भेट मंजूर केली। सरकारचा निवडणूक आयोगावर दबाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। मतदार यादीतील घोळाबाबत महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतली। बोगस नावं बदलून मतदार याद्या दुरुस्त कराव्या या मागणीसाठी शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाला 4 पानांचं पत्र दिले। या भेटीवेळी निवडणूक आयोगानं कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचं शिष्टमंडळानं म्हटलंय। मतदार यादीतील त्रुटी दाखवल्यावरही आयोगानं दुर्लक्ष केल्याचा आरोप मविया आणि मनसेच्या शिष्टमंडळाने केला। खऱ्या मतदारांना मतदान करण्याचा अधिकार आहे, इतरांना नाही हे सांगण्यासाठी आलो। पण त्यांच्याकडनं असा कुठलाही प्रतिसाद, सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही की आपण ह्यामध्ये लक्ष घालू आणि आम्ही काही करू। तर ते पळवाटा काढत होते बरेचशा। त्या पळवाटावरून अनिल देसाईंनी सुद्धा त्यांना काय खडचवायचं ते खडचवलं आणि सांगितलं सुद्धा की या सगळ्या गोष्टी आम्ही करत आलेलो आहोत, नवीन नाही आम्हाला। त्यामुळे इथूनच सुरुवात होतं। त्याचं द्योतक आजच्या बैठकीत आमच्या नजरेस आलेलं आहे। आता आम्ही जे अरविंद सावंत साहेबांनी सांगितलं, आता आम्ही जाऊन मुंबईत भेटणारच आहोत। भेटल्यानंतर सगळ्या पक्षप्रमुखांची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये नंतर काय व्हायचा तो निर्णय करू, त्याला होऊन जाईल। शेवटी पक्षप्रमुख म्हणून जी बैठक होईल त्याच्यावरती पूर्ण निर्णय घेण्यात येईल। राज्य निवडणूक आयोग जे आहे ती निवडणूक या केंद्रीय आयोगाने बनवलेल्या वोटर यादीवरच करणार आहे। या यादीमधल्या डिस्क्रिपन्सीज ज्या आहेत त्या लक्षात आणून दिल्या, पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारजी कुठलीही गोष्ट ऐकायला तयार नव्हते।